बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। वळूया आजच्या बातमीपत्राकडे। ज्यांना शैक्षणिक चळवळीचे दुसरे नाव संबोधले जाते असे ज्येष्ठ शिक्षक, तज्ञ, पत्रकार आणि जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांची नुकतीच मुंबई विद्यापीठाच्या विद्या परिषदेवरती निवड करण्यात आली आहे। सर सध्या मुंबई विद्यापीठात सिनेट सदस्य असून यापूर्वीही विद्या परिषदेवरती कार्यरत होते। एका गरीब शेतकरी मुलापासून ते शिक्षण महर्षीपर्यंतचा प्रवास करत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले। खडतर परिस्थितीवरती मात करत D.Ed पर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं। शिक्षण घेण्यासाठी जे आपल्याला सोसावं लागलं ते इतर कोणालाही लागू नये म्हणून ग्रामीण भागात ज्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना जीवाचं रान करावं लागत होतं, त्याच परिसरात रवींद्र घोडविंदे यांनी 1990 मध्ये जीवनदीप शैक्षणिक संस्था नावाचं ज्ञानसंकुल उभारलं आणि या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गोवेली, खर्डी, म्हसा, टिटवाळा, मुरबाड यांसारख्या ग्रामीण भागात महाविद्यालये उभारली। आज या संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी आपले भविष्य घडवत आहेत। केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नाही तर सामाजिक कार्यातसुद्धा नेहमीच ते तत्पर असतात। अशा थोर समाजसेवक, शिक्षण महर्षी, संपादक, पत्रकार रवींद्र घोडविंदे यांनी आजवर केलेल्या समाजहिताच्या कार्याची दखल घेत मुंबई विद्यापीठाने त्यांची विद्या परिषदेवरती निवड केली आहे आणि त्यांच्या हातून अशीच लोकहिताचे कार्य घडत राहो यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। व्हिडिओ एडिटर भूषण मिरकुटेसह मी दिया झाटे, जीवनदीप वार्ता, गोवेली। आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। पाहत राहा ठाणे जीवनदीप वार्ता।